हॅलो स्टुडंट, दिस इज माधुरे सर. आजच्या लेक्चरला बघायचं आहे आपला नेक्स्ट एक्झाम्पल आपण चालू करणार. एक्झाम्पल कुठल्या फॉर्ममध्ये, वर्ड फॉर्ममध्ये तुम्हाला एक एक्झाम्पल दिलेलं आहे. ते एक्झाम्पल असं म्हणतं आहे, इन ट्रायंगल इन राईट अँगल ट्रायंगल द ॲक्यूट अँगल्स आर इन द रेशिओ 4:5. फाइंड द अँगल ऑफ द ट्रायंगल इन डिग्री अँड रेडियन. बघा, एक तुम्हाला काय दिलं आहे, ते राईट अँगल ट्रायंगल असं दिलेलं आहे, असं आपण सपोज करूया. दॅट मीन्स ABCB द राईट अँगल ट्रायंगल. दॅट मीन्स इथे मेजर ऑफ अँगल ए किती होते हो तुमचा 90 डिग्रीचा होत आहे. बिकॉज इथे काय म्हटलं आहे, इन राईट अँगल ट्रायंगल. दॅट मीन्स ABCB द राईट अँगल ट्रायंगल मीन्स मेजर ऑफ अँगल ए झाले 90 डिग्री अँड ॲक्यूट अँगल आर इन द रेशिओ 4:5. मीन्स हे जे टू रिमेनिंग अँगल्स आहे B आणि C, याचा रेशिओ किती दिला आहे 4:5. दॅट्स आपण मेजर ऑफ अँगल बी किती म्हणू शकतोय 4K म्हणू शकते, बरोबर. बिकॉज 4:5 म्हटलंय. मेजर ऑफ अँगल सी किती म्हणू शकतो आपण 5K म्हणतोय. तुम्हाला माहिती आहे ना, रेशिओ असतोय म्हणजे 4:5 असेल तर आपण एक प्रोपोर्शनल कॉन्स्टंट घेतोय. त्या फॉर्ममध्ये तुम्हाला काय करता येतं, एक्सप्रेस करता येतंय. बघायचं इथे मेजर ऑफ अँगल ए डिग्रीमध्ये घेतलेलं आहे. सो मेजर ऑफ अँगल बी सुद्धा कशामध्ये असणार, डिग्रीमध्ये. सो मेजर ऑफ अँगल सी सुद्धा कसं असेल, डिग्रीमध्ये. दॅट मीन्स हे जे मेजर ऑफ अँगल बी, मेजर ऑफ अँगल सी जे 4K 5K आहे हो, ते सुद्धा कशामध्ये, डिग्रीमध्ये. हा तुम्ही एक तुम्हाला जनरल फॉर्म सांगितला. आता आपल्याला लिहायचं कसं असतं ते महत्त्वाचं असतं, ठीक आहे. सो आपण काय करणार, एक ट्रायंगल सपोज करणार. त्या ट्रायंगलचं नाव काय हो, ABC हे ट्रायंगलचं नाव होतं आणि त्यामध्ये एक राईट अँगल होता 90 डिग्रीचा. तो कोण होता, मेजर ऑफ अँगल ए. सो आपण काय म्हणायचं, ट्रायंगल ABC लेट, आपण असं म्हणू शकतोय, लेट ट्रायंगल ABC बी द राईट अँगल ट्रायंगल. कुठे आहे तो, ॲट कुठे, कॅपिटल ए. दॅट मीन्स मेजर ऑफ अँगल ए विल बी इक्वल्स टू किती म्हणता येईल तुम्हाला 90 डिग्री म्हणता येईल. आणखी एक बघायचं, तुम्हाला काय दिलं आहे हो, ॲक्यूट अँगलचा रेशिओ किती दिला आहे 4:5. अजून काय म्हणता येईल तुम्हाला, अल्सो द रेशिओ, किंवा असं म्हणता येईल द ॲक्यूट अँगल आर इन रेशिओ किती दिलं आहे 4:5. दॅट मीन्स मेजर ऑफ अँगल बी विल बी इक्वल्स टू किती म्हणायचं 4K अँड मेजर ऑफ अँगल सी विल बी इक्वल्स टू किती होतोय 5K होतोय. हे मेजर ऑफ अँगल कशामध्ये आहे, डिग्रीमध्ये. बट इन ट्रायंगल ABC मेजर ऑफ अँगल ए प्लस मेजर ऑफ अँगल बी प्लस मेजर ऑफ अँगल सी किती असते 180 डिग्री असते. म्हणजे आपण म्हणू शकतोय इन ट्रायंगल, कुठल्या ट्रायंगलमध्ये, ABC मेजर ऑफ अँगल ए प्लस मेजर ऑफ अँगल बी प्लस मेजर ऑफ अँगल सी विल बी इक्वल्स टू 180 डिग्री. नाउ मेजर ऑफ अँगल ए नथिंग बट द 90 डिग्री प्लस मेजर ऑफ अँगल बी बघायचं किती दिसतंय 4K प्लस मेजर ऑफ अँगल सी किती दिसतंय 5K इक्वल्स टू किती होतोय 180 डिग्री. दॅट्स वाय आता बघायचं ते 4K प्लस 5K दॅट मीन्स 9K विल बी इक्वल्स टू 180 डिग्री मायनस 90 डिग्री. आता इथे 9K मिळालं तुम्हाला, 180 डिग्री मायनस 90 डिग्री. याला जर तुम्ही सिम्प्लिफाय करत असाल तर तुम्हाला 9K किती मिळते हो 90 डिग्री. दॅट्स वाय K विल बी इक्वल्स टू किती फॉर्म झाले 10 डिग्री फॉर्म झाले. बघायचं समजते का, K ची व्हॅल्यू किती मिळाली तुम्हाला 10 डिग्री मिळालीच आहे ना. आपल्याला व्हॅल्यू कोणाची काढते तर मेजर ऑफ अँगल बी मेजर ऑफ अँगल सी ही व्हॅल्यू इथे यूज करायचं. दस मेजर ऑफ अँगल बी मेजर ऑफ अँगल बी, चला बघायचं मेजर ऑफ अँगल बी किती येते 4K. दॅट्स वाय 4 इंटू किती होतंय 10 डिग्री इक्वल्स टू 40 डिग्री. देन अगेन हिअर मेजर ऑफ अँगल सी, मेजर ऑफ अँगल सी जर बघत असाल तर किती हो 5K. सो 5 इंटू 10 डिग्री इक्वल्स टू किती होतोय 50 डिग्री. सो बघायचं आता मला मेजर ऑफ अँगल ए मिळाला आहे, मेजर ऑफ अँगल बी मिळालं आहे, मेजर ऑफ अँगल सी मिळाला. ह्या सर्व गोष्टी कशामध्ये हो डिग्रीमध्ये. बट आपल्याला कशामध्ये सुद्धा पाहिजे, रॅडियनमध्ये सुद्धा पाहिजे. मग आपण काय म्हणायचं 1 डिग्री इक्वल्स टू किती असते, वी नो दॅट 1 डिग्री इक्वल्स टू पाय बाय 180 रेडियन असते. ठीक आहे. सो नाव हे रॅडियन फॉर्म रिड्यूस करायचं आहे. मेजर ऑफ अँगल ए इक्वल्स टू 90 डिग्री इक्वल्स टू 90 इंटू पाय बाय 180 रेडियन. हो साहेब किती होतं इथे पाय बाय 2 रेडियन. इज दॅट क्लिअर. नेक्स्ट मेजर ऑफ अँगल बी साठी बघायचं आहे. मेजर ऑफ अँगल बी साठी बघितलं तर काय होतोय, मेजर ऑफ अँगल बी
विल बी इक्वल्स टू, चला बोलायचं किती इथे 40 डिग्री, दॅट इम्प्लाइज 40 इंटू पाय बाय 180 रेडियन. चला 0 उडवला, 2 2 जा 4, 2 9 जा 8 मीन्स 2 पाय बाय 9 रेडियन होत आहे. ठीक आहे. नेक्स्ट मेजर ऑफ एंगल सी, मेजर ऑफ एंगल सी विल बी 50 डिग्री, दॅट्स वाय 50 इंटू पाय बाय 180 रेडियन. नाव 0 कॅन्सल, रिमेनिंग किती राहतं 5 पाय बाय 18 रेडियन. करेक्ट. ठीक आहे. म्हणजे काय म्हणते द आपल्याला काय फाइंड आउट करायला सांगितलं होतंय, अँगल ऑफ ट्रायंगल्स आर, बघा पहिले डिग्रीमध्ये बघायचं, डिग्री कितीमध्ये किती दिसतंय 90 डिग्री, 40 डिग्री अँड किती दिसतंय आणखी 50 डिग्री. ठीक आहे. रेडियनमध्ये बोलायचं असेल तर पाय बाय 2 रेडियन, 2 पाय बाय 9 रेडियन, 5 पाय बाय 18 रेडियन. ठीक आहे. कन्सेप्च्युअल एक्झाम्पल आहे, बरोबर समजून घ्यायचं. चला बोर्डवरचं नोट डाऊन करायचं, पटापट लिहायचं. तोपर्यंत मी नेक्स्ट एक्झाम्पल बोर्डवर लिहितोय, तुम्ही लिहून घ्या बेटा, पटापट लिहायचं. The measure of angle of the triangle are in the ratio the measure of angle of triangle are in ratio 3:7:8. Find the measure in degree and radian. Find the measure in degree and radian. चला लिहा रे बडा, पटापट लिहायचं, एक्झाम्पल लिहायचं पटकन. चला बघायचं नेक्स्ट एक्झाम्पल. नेक्स्ट एक्झाम्पल काय म्हणतोय, इथे जर तुम्ही एक जर ऑब्झर्व करत असाल तर मेजर ऑफ अँगल ऑफ ट्रायंगल बघायचं. मेजर ऑफ अँगल ऑफ द ट्रायंगल आर इन रेशिओ 3:7:8. तुम्हाला काय दिलंय हो, इथे तुम्हाला डिग्री रॅडियन फॉर्ममध्ये काहीतरी दिसतंय का, काहीच दिसत नाही. फक्त त्यांनी काय दिलेलं आहे, तुम्हाला जे मेजर ऑफ अँगल्स असते त्या मेजर ऑफ अँगलचा रेशिओज दिलेला आहे. ठीक आहे. सो आता आपण काय करू शकतोय, हे जे मेजर ऑफ अँगल्स आहे हो याचा रेशिओ एकदा आपण रॅडियन फॉर्ममध्ये घेऊ शकतोय किंवा डिग्री फॉर्ममध्ये घेऊ शकतोय. आपण मोस्ट प्रिपेअर काय करतोय, जे पण काय असणार ते मोस्टली आपण कशामध्ये प्रिपेअर करतोय हो, डिग्री फॉर्ममध्ये प्रिपेअर करतोय. सो सपोज करूया हे जे तुम्हाला मेजर ऑफ अँगल दिलेले आहे हे कुठल्या फॉर्ममध्ये असं सपोज करू की डिग्री फॉर्ममध्ये सपोज करू. दॅट मीन्स लेट द अँगल ऑफ द ट्रायंगल बघायचं, मला एक सांगायचं, रेशिओ दिलाय 3:7:8. म्हणजे फर्स्ट अँगल किती होणार 3K, सेकंड अँगल किती होणार 7K, थर्ड अँगल किती होणार 8K. बट हे आपण कशामध्ये घेणार हो, डिग्री फॉर्ममध्ये घेणार. सो असं म्हणता येईल द मेजर ऑफ अँगल ऑफ ट्रायंगल्स आर बोलायचं 3K, 7K, 8K इन कशामध्ये सपोज केलं आपण, डिग्रीजमध्ये सपोज केलं आहे. म्हणजे जे पण काय आपल्याला व्हॅल्युएशन मिळणार, सिम्प्लिफिकेशन्स मिळणार ते कशामध्ये मिळणार हो, डिग्रीज फॉर्ममध्ये मिळेल. तुम्हाला रेशिओ दिलेला होता, दॅट्स वाय आपण अँगल कुठल्या फॉर्ममध्ये घेतले 3K, 7K, 8K. हा प्रोपोर्शनल फॉर्म असते, यू नो व्हेरी वेल. ठीक आहे. सो नाव अँगल्स म्हटले आपल्याकडे 3 अँगल्स आहे हो, ट्रायंगल्स म्हटले 3 अँगल्स आहे. म्हणजे आपण काय म्हणू शकतोय, इन ट्रायंगल कुठला तरी ट्रायंगल, इन एनी ट्रायंगल अँगलची सम किती असतो 180 डिग्री. म्हणजे काय म्हणू शकतोय 3K प्लस 7K
plus 8k will be equals to 180 degree. Now simplify the term. That means 3k plus 7k, 10k plus 8k. That's why 18k will be equals to 180 degree. That's why k will be equals to किती होते हो 10 डिग्रीज होते. इज दॅट क्लिअर? ठीक आहे. सो फर्स्ट आपण अँगल कशामध्ये फाइंड आउट करायचं, हे जे पण काही 3k 7k 8k बोलला होता तो कशामध्ये तुमचा डिग्री फॉर्म मध्ये कळतंय. ठीक आहे. मग डिग्री फॉर्म मध्ये तर मग आपण काय म्हणायचं का हे जे अँगल्स आहे हे अँगल्स कसे असणार, मग इथे म्हणता येईल देअरफॉर द अँगल ऑफ ट्रायंगल्स आर. चला बोलायचं किती होता फर्स्ट अँगल 3k, सेकंड अँगल 7k, थर्ड अँगल 8k, बट वी have k equals to 10 degree. That means 3 into 10 degree will be equals to 30 degree. Now 7 into 10 degree will be equals to 70 degree. 8 into 10 degree will be equals to 80 डिग्री. हा कुठला फॉर्म काढलाय हो आपण, डिग्री फॉर्म काढलाय. आता तुम्हाला कुठला फॉर्म काढायचं आहे, रेडियन फॉर्म काढायचं आहे. मग आपण कसं लिहायचं तुम्हाला माहिती आहे, काय लिहायचं आपण, वी नो दॅट 1 डिग्री विल बी इक्वल्स टू पाय बाय 180 रेडियन. इज दॅट क्लिअर? दस चला सांगायचं 30 डिग्री याला रेडियनमध्ये कन्वर्ट करायचं आहे. 30 डिग्री 70 डिग्री 80 डिग्री ह्या सर्वांना काय करायचं आहे आपल्याला रेडियनमध्ये कन्वर्ट करायचं आहे. चला सांगायचं इथे किती होतोय 30 इंटू पाय बाय 180 रेडियन. 0 0 कटला 6 मीन्स किती झालंय पाय बाय 6 रेडियन. ठीक आहे. इथे काय लिहिता येईल तुम्हाला 70 इंटू पाय बाय 180 रेडियन. 0 0 कॅन्सल. दॅट मीन्स 7 पाय बाय 18 रेडियन. नेक्स्ट इथे बघायचं 80 इंटू पाय बाय 180 रेडियन. दॅट इम्प्लाइज 0 0 कॅन्सल. 2 4 जा. ठीक आहे. 2 9 जा. बरोबर म्हणजे किती होतंय 4 पाय बाय 9 रेडियन. ठीक आहे. मीन्स हे अँगल कशामध्ये मिळाले डिग्रीज, ते अँगल कशामध्ये मिळाले हो तुम्हाला रेडियन. देअरफॉर दस द मेजर ऑफ अँगल ऑफ ट्रायंगल्स आर. चला बोलायचं रे बेटा किती होत आहे 30 डिग्री 70 डिग्री 80 डिग्री. ठीक आहे. और रेडियनमध्ये कसं म्हणता येईल तुम्हाला पाय बाय 6 रेडियन, देन 7 पाय बाय 18 रेडियन, ऑल्सो 4 पाय बाय 9 रेडियन. या प्रकारे तुम्हाला एक्झाम्पल सॉल्व करायचं असतंय. चला एक्झाम्पल लिहून घ्यायचं बोर्डवरचं. चल लिहिलं बेटा पटापट एक्झाम्पल लिहि. चला लिहायचं तोपर्यंत मी नेक्स्ट एक्झाम्पल बोर्डला लिहितोय. द मेजर ऑफ अँगल किंवा समजा वन अँगल ऑफ अ क्वाड्रिलॅटरल हॅज मेजर वन अँगल ऑफ क्वाड्रिलॅटरल has measure 2 pi by 5 radian, 2 pi by 5 radian, and the measure of other 3 angles are in ratio 2:3:4. Find their measure in degree and radian. 2:3:4. Find the angle in degree and radian.
बट एक्झाम्पल फार सोपे आहे ना. एक्झाम्पल एवढे काही कठीण नाही, कन्सेप्ट आहे. ठीक आहे, ही तुम्हाला माहिती आहे, क्वाड्रिलॅटरल, ट्रायंगल या सर्व गोष्टी तुम्हाला माहिती आहे. त्यामुळे एक्झाम्पल हार्ड नाही आहे, कन्सेप्ट समजला पाहिजे. ठीक आहे, डिग्रीला रॅडियनमध्ये कन्वर्ट करायचं आहे. अहो हे जे आहे हे एवढं तुम्ही बरेचसं म्हणजे अगोदरसुद्धा केलेलं आहे. 8th स्टँडर्डपर्यंत, लोअर स्टँडर्डपर्यंत 8, 9पर्यंत केलेलं आहे, बरोबर. बट इथे काय झालं तर आपण काय करतोय, अँगल फाइंड आउट करतोय, त्याला डिग्री आणि रॅडियनमध्ये कन्वर्ट करतोय. म्हणजे प्रत्येक वेळेस कसं मॅथ्स चेंज होत नसतं. मॅथ्स जे आहे ना, आपण लोअर स्टँडर्डपासून तर कुठे पण जा तुम्ही, मास्टर करा, PhD करा, डॉक्टरेट व्हा, मॅथ्स तुमचं चेंज होणार नाही. जे बेसिक आहे ते तर बेसिकच राहील, बरोबर की नाही. फक्त चेंज काय होतं, थोडेसे स्टेप काय करायचं असतो आपल्याला, वाढवायचे असतात. जसं की आता मी ते काय केलं, हे तर काढलेलंच आहे आपण, अँगल्स तर फाइंड आउट केले. बट आता अँगल कशामध्ये काढले, डिग्री आणि रॅडियन फॉर्ममध्ये. म्हणजे एक स्टेप काय करायचं असतं, आपल्याला पुढे जायचं असतं. बरं असो, आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघणार आहे. आता आपण हे दोन्ही पण एक्झाम्पल कशामधले होते हो, कशाबद्दलचे होते, ट्रायंगल्सबद्दलचे होते. आता हे जे एक्झाम्पल्स आहे हे एक्झाम्पल आपण क्वाड्रिलॅटरलबद्दल बोलूया. ठीक आहे, आता बघा इथे एक्झाम्पलमध्ये काय म्हणतोय, बरोबर लक्ष ठेवायचं. वन अँगल ऑफ अ क्वाड्रिलॅटरल हॅज मेजर 2π/5 रॅडियन. एक तर कळलं, म्हणजे क्वाड्रिलॅटरलचा वन ऑफ द अँगल तुम्हाला दिलेला आहे, तो किती हो, 2π/5 रॅडियन्स आहे, बरोबर. ठीक आहे, आणखी बघा जे रिमेनिंग अँगल्स आहे हो, ते रिमेनिंग अँगल्स तुम्हाला रेशिओ फॉर्ममध्ये दिलेले आहे. ठीक आहे, म्हणजे आपण सपोज करूया एक क्वाड्रिलॅटरल आहे ABCD नावाचा, त्यामधला वन ऑफ द अँगल इज हिअर 2π/5 रॅडियन. नाव सेकंड अँगल विल बी हिअर, मीन्स अँगल बीला पण 2K म्हणू शकतोय, अँगल सीला 3K म्हणू शकतोय, अँगल डीला 4K म्हणू शकतोय. तुम्हाला अँगल्स हे डिग्री अँड रॅडियनमध्ये फाइंड आउट करायचे. मग डिग्री अँड रॅडियनमध्ये फाइंड आउट करायचे असेल तर पहिले आपण कशामध्ये फाइंड आउट करतोय, मोस्टली डिग्री. सो हा जो तुमचा एक रॅडियनवाला अँगल्स आहे तो फर्स्ट कशामध्ये कन्वर्ट करायचा, डिग्री. बिकॉज रेशिओ आपण कशामध्ये प्रिपेअर करतोय, डिग्रीजमध्ये प्रिपेअर करतोय. ठीक आहे, सो आपण फर्स्ट काय करणार, हा जो रॅडियन होता हा डिग्रीमध्ये कन्वर्ट करणार. ठीक आहे, मीन्स मेजर ऑफ अँगल मिळाला, मेजर ऑफ अँगल बी 2K, मेजर ऑफ अँगल सी 3K, मेजर ऑफ अँगल डी 4K. क्वाड्रिलॅटरल्स आहे, मीन्स सम ऑफ मेजर ऑफ अँगल्स ऑफ क्वाड्रिलॅटरल्स हा 360 डिग्री. मीन्स अँगलची सम, क्वाड्रिलॅटरलच्या अँगलची सम किती असते हो, 360 डिग्री असते. सो फर्स्ट आपण काय करायचं, तो जो तुमचा 2π/5 रॅडियन आहे हो, याला कशामध्ये कन्वर्ट करायचं आहे, आपण डिग्रीमध्ये कन्वर्ट करायचं. ठीक आहे, सो आपण क्वाड्रिलॅटरल सपोज केलेला होता. कुठला होता तो क्वाड्रिलॅटरल, ABCD नावाचा. लेट ABCD बी द क्वाड्रिलॅटरल सच दॅट, त्यामधलं एक मेजर ऑफ अँगल्स दिलेलं आहे, त्याला आपण ए बोलूया. मेजर ऑफ अँगल A इक्वल्स टू 2π/5 रॅडियन. पण हा अँगल आपल्याला कशामध्ये पाहिजे रे, डिग्रीमध्ये. सो रॅडियनला कशामध्ये कन्वर्ट करणार, डिग्रीमध्ये. सो आपण काय लिहायचं, वी नो दॅट 1 रॅडियन विल बी इक्वल्स टू 180/π डिग्री असते हो. ठीक आहे, देअरफॉर मेजर ऑफ अँगल A विल बी इक्वल्स टू 2π/5 इंटू 180/π. हा काय झाला हो तुमचा, डिग्री झालेला आहे, पाय उडाला, बरोबर. ठीक आहे, इथे डिव्हिजन किती जात आहे, 36 मीन्स 72 डिग्री. हा झाला तुमचा मेजर ऑफ अँगल ए झालेला आहे. मेजर ऑफ अँगल ए किती फॉर्म झालं तुमचं, 72 डिग्री फॉर्म झाले. आता मला एक सांगायचं, हे तर आपण मेजर ऑफ अँगल ए फाइंड आउट केलेले, आपल्याकडे आणखी बघाव ते अँगल्स कशामध्ये दिले, रेशिओमध्ये दिले. सो आपण म्हणू शकतोय सिन्स अदर 3 अँगल्स आर इन रेशिओ आहे. ठीक आहे, सिन्स द अदर 3 angles of quadrilateral are in ratio बघायचं कुठलं आहे, 2:3:4. ठीक आहे, therefore the other 3 angle of quadrilaterals are किती उत्तर बेटा, 2K, 3K, 4K इन डिग्री. समजलं का तर बोलायचं. ठीक आहे, सो आपण सेकंड अँगल कुठला म्हणायचं, देअरफॉर मेजर ऑफ अँगल बी विल बी इक्वल्स टू
2k. Measure of angle C equals to 3k. Measure of angle D equals to 4k. मेजर ऑफ अँगल ए तुमच्याकडे, मेजर ऑफ अँगल बी पण आहे, मेजर ऑफ अँगल सी पण आहे, मेजर ऑफ अँगल डी पण आहे. मीन्स क्वाड्रिलॅटरल मध्ये म्हणून काय शकतो आपण, सम ऑफ अँगल ऑफ दी क्वाड्रिलॅटरल इज 360 डिग्री. बघा आपल्याला ए पण मिळालं, बी पण मिळालं, सी पण मिळालं, डी पण मिळालं आहे. म्हणजे आपण काय म्हणता येईल ते तुम्हाला की क्वाड्रिलॅटरलमध्ये म्हणजे सम ऑफ अँगल ऑफ क्वाड्रिलॅटरल इज 360 डिग्री. कसं म्हणायचं, सिन्स द सम ऑफ angle of quadrilateral is 360 डिग्री. therefore चला सांगायचं मेजर ऑफ अँगल ए प्लस मेजर ऑफ अँगल बी प्लस मेजर ऑफ अँगल सी प्लस मेजर ऑफ अँगल डी विल बी इक्वल्स टू 360 डिग्री. मेजर ऑफ अँगल ए बघायचं किती दिसते हो तुम्हाला 72 डिग्री प्लस मेजर ऑफ अँगल बी बोलायचं 2k, मेजर ऑफ अँगल सी 3k, मेजर ऑफ अँगल डी 4k विल बी इक्वल्स टू 360 डिग्री. नाउ 2k प्लस 3k प्लस 4k 7 प्लस इथे किती झाले हो 9k विल बी इक्वल्स टू 360 डिग्री मायनस 72 डिग्री. नाउ याला जर आपण सॉल्व कराल तर 360 डिग्री मायनस 72 डिग्री नथिंग बट द किती असते हो, हा किती होणार तुमचा 9k किती झाला 80 बरोबर 128 बरोबर ना 128 होता का 228 होता, किती होणार हो. सिम्प्लिफाय जर कराल तर तुम्हाला सिम्प्लिफिकेशन्स किती मिळतं 288 डिग्री. इज दॅट क्लिअर. ठीक आहे, हा झाला तुमचा 9k किती मिळाला तुम्हाला 288 डिग्री मिळाला आहे. ठीक आहे, आता 288 डिग्री ते मिळाला म्हणजे याला जर तुम्ही सॉल्व कराल तर k किती होतोय 32 मीन्स 32 डिग्री. हा झाला तुमची के ची व्हॅल्यू. आता ही के ची व्हॅल्यू आपण कुठे यूज करायची, मेजर ऑफ अँगल बी, मेजर ऑफ अँगल सी, मेजर ऑफ अँगल डी ला यूज करायची. नाउ मेजर ऑफ अँगल बी विल बी इक्वल्स टू चला सांगायचं 2 into 32 डिग्री म्हणजे किती होत आहे 64 डिग्री. मेजर ऑफ अँगल बी विल बी इक्वल्स टू 2 into 32 डिग्री म्हणजे किती झाले हा सॉरी मेजर ऑफ अँगल बी बघा किती दिसते 3 दिसते म्हणजे काय झालं इथे 96 डिग्री. आणि मेजर ऑफ अँगल सी विल बी इक्वल्स टू चला बघायचं किती दिसतंय 4k म्हणजे 4 into 32 डिग्री म्हणजे किती होत आहे 120 डिग्री. हे सर्व काय केले आपण मेजर ऑफ अँगल बी, मेजर ऑफ अँगल सी, मेजर ऑफ अँगल डी काढलेलं आहे. इट्स माय मिस्टेक. मेजर ऑफ अँगल सी, मेजर ऑफ अँगल डी पाहिजे. मेजर ऑफ अँगल बी बघायचं 2k 2 into 32 64. मेजर ऑफ अँगल सी 3k 3 into 32 96. मेजर ऑफ अँगल डी 4k 4 into 32 128 डिग्री. या फॉर्ममध्ये आपल्याला काय मिळालं आहे हो, हे तुम्हाला अँगल्स मिळाले आहे. मेजर ऑफ अँगल ए डिग्रीमध्ये, मेजर ऑफ अँगल बी 64 डिग्रीमध्ये, मेजर ऑफ अँगल सी 96 डिग्रीमध्ये, मेजर ऑफ अँगल डी 120 डिग्रीमध्ये. हे सर्व कशामध्ये मिळालं आहे तुम्हाला डिग्रीमध्ये. ऑल्सो कशामध्ये काढायचं आहे रॅडियनमध्ये. ठीक आहे, मग रॅडियनमध्ये काढायचं आहे तर आपण काय म्हणायचं पुन्हा म्हणता येईल तुम्हाला वी नो दॅट. कसं लिहायचं 1 रॅडियन विल बी इक्वल्स टू, आता हा कुठला फॉर्म होता तुम्हाला डिग्रीचं कन्व्हर्शन रॅडियनमध्ये करायचं आहे. 1 डिग्री विल बी इक्वल्स टू पाय बाय 180 रॅडियन असते. दॅट्स वाय मेजर ऑफ अँगल ए, मेजर ऑफ अँगल ए बघायचं किती आहे तुमचा 72 डिग्री म्हणजे किती झाले 72 इंटू पाय बाय 180 रेडियन. ठीक आहे, नो मेजर ऑफ अँगल बी चला बोलायचं मेजर ऑफ अँगल बी किती आहे 64 मी 64 इंटू पाय बाय 180 रेडियन. मेजर ऑफ अँगल सी, मेजर ऑफ अँगल सी बोलायचं किती दिसतंय 96 डिग्री मीन्स काय म्हणणार इथे 96 इंटू पाय बाय 180 रायडियन. आणि मेजर ऑफ अँगल डी, मेजर ऑफ अँगल डी बघायचं. मेजर ऑफ अँगल डी तुम्हाला माहिती आहे मेजर ऑफ अँगल डी किती काढलाय 120 डिग्री मीन्स 120 इंटू पाय बाय 180 रायडियन होते. ठीक आहे, याचं सिम्प्लिफिकेशन्स तुम्हाला करायचं आहे. हे सेल्फ इव्हॅल्युएट करा. मी तुम्हाला ते एवढं जर सर्व काढून दाखवलेलं आहे. याच्या पुढचं जे थोडंसं सिम्प्लिफिकेशन्स राहिलेलं आहे ते सिम्प्लिफिकेशन्स तुम्ही करायचं आणि आन्सर कंप्लीट करायचं. ठीक आहे, आता हे जे असतात हे अँगल जे काढले आपण हे फाइंड आउट जे केलं हे अगदी सोपं आहे.
काही प्रॉब्लेम्स नाही आहे, ठीक आहे. कारण मेजर ऑफ अँगल हे आपल्याला दिलेलाच होता. मेजर ऑफ अँगल हे बघा किती आहे तुमचा 2π/5. इथे तर काही प्रश्न राहणार नाही तुम्हाला, ठीक आहे. मेजर ऑफ अँगल बी 64 × π/180 कराल. मेजर ऑफ अँगल सी 96 × π/180 कराल. मेजर ऑफ अँगल डी 128 × π/180 कराल. या सर्वांचं सिम्प्लिफिकेशन्स मिळालं की तुम्हाला काय मिळते हो, हे अँगल्स डिग्री अँड रेडियन फॉर्ममध्ये मिळतो आहे. कन्सेप्ट फार इंटरेस्टिंग्स आहे, लेंदी आहे, समजून घ्यावा लागतो, करावा लागतो, ठीक आहे. यामधला तर जवळपास आपल्या या लेसनचा फर्स्ट पार्ट कंप्लीट झाला. उद्यापासून आपण एक नवीन पार्ट चालू करणार आहे, ठीक आहे. तो म्हणजे बेटा प्रॅक्टिस करा. महत्त्वाचा टॉपिक आहे. यावरच्या काही डिफिकल्टीज असेल तर तुम्ही मला विचारू शकता. होमवर्क वगैरे मी तुम्हाला सेंड करणार. तोपर्यंत अपना ख्याल रखना. थँक्यू.